केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार देशातील कोट्यवधी कामगारांच्या हितासाठी कामगार कायद्यामध्ये क्रांतिकारी बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकारने नवीन लेबर कोड्सचे अर्थातच श्रम संहितेचे मसुदा नियम जाहीर केले असून त्यावर सर्वसामान्यांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. येत्या 1 एप्रिल 2026 पासून हे नवीन नियम देशभर एकाच वेळी लागू करण्याचे सरकारचं नियोजन आहे. परंतु ही बाब कामगार कष्टकरी कामगार यांच्यासाठी साधक नसून बाधक आहे असा आरोप करीत कामगार विरोधी 4 श्रम संहितांच्या विरोधात कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या एकजुटीचा परिचय देत गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समीप देशव्यापी संपाची हाक देत या निमित्त निदर्शने करण्यात आली आहेत. तत्पूर्वी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. कामगार कष्टकरी बांधव भगिनींच्या एकूण 16 मागण्यांना घेऊन यावेळी प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी करीत आपल्या न्याय व हक्काच्या मागण्या पूर्ततेसाठी आंदोलकांनी आवाज बुलंद केल्याचं चित्र यावेळी दिसून आलं. कॉर्पोरेट मालकांच्या हिताचे व कामगार कर्मचारी यांना गुलामीत टाकणारे 4 श्रम संहिता रद्द करा, जनतेच्या लोकशाही अधिकारावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा मागे घ्या, बारमाही कायमस्वरूपी कामाच्या ठिकाणी कंत्राटीकरण बंद करा, सर्व कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन व 10,000 रुपये पेन्शन लागू करा, अंगणवाडी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कामगार, योजना कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कंत्राटी डॉक्टर्स, नर्सेस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, भारतीय श्रम संमेलनाची शिफारस अंमलात आणा व सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटी लागू करा अशा एकूण अन्य 16 मागण्यांना घेऊन यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा अमरावतीच्या वतीने माननीय पंतप्रधान, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या नावे प्रेषित केलेले निवेदन अमरावती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आयटेक, सिटू महाराष्ट्र राज्य, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, संयुक्त किसान मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय खेतमजूर युनियन, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, लाल बावटा आदींचं निमंत्रक पदाधिकारी सदस्य प्रामुख्याने या 1 दिवसीय देशव्यापी संपात सहभागी झाले होते.